निम्म्या महाराष्ट्रात फेमस झालेल्या नरसोबाच्या वाडीतल्या या थाळीचा व्हिडिओ बघून तुम्ही पण सोमन भोजनालयाला जर जेवायला जाणार असला तर एकच सांगतो, 2 दिवस पोटात जागा शिल्लक ठेवून जावा. अहो, इथलं सात्विक जेवण जेवून पोटाची भूक, मनाला शांती आणि जिभेला चव 100% येत्या. पण पोट भरलं तर नरड्याला यश तर वाढते ती लोक. आधी पोट पण मग इटोबा करण्यापेक्षा नरसोबाच्या वाडीत प्रसन्न वातावरणात दत्त महाराजांचं पहिला दर्शन घेऊया म्हटलं आणि मग सोमन भोजनालयाला जेवायचं ठरलं. नरसोबाच्या वाडीमध्ये विठ्ठल मंदिराच्या बरोबर शेजारला का नाही हे सोमन भोजनालय आहे आणि हे काका म्हणजे सचिन सोमन, ज्यांचं हे सोमन भोजनालय आहे. आमच्या जोडीदाराच्या बारशाला जेवढी माणसं जेवाय होती नाही तेवढीच माणसं आज जेवाय बसलेली आणि त्याच्यापेक्षा डबल माणसं बाहेर, ती पण वेटिंगला. त्याच वेटिंगच्या लाईन मध्ये आम्ही पण जाऊन बसलो. आमचा पण नंबर आला आणि थाळीमध्ये सगळं पदार्थ यायला चालू झालं. एका मागे एक 21 पदार्थाची थाळी कवा भरली ते कळलंच नाही. थाळीतला शेवटचा पदार्थ वरण भात आणि त्याच्यावर तुपाची धार आणि त्याच्यावर लिंबू पिळून खायची तर पद्धत आहे. हे कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त आहे, पहिल्यांदाच मी खाल्ले. थाळीतल्या भाज्या खाताना एवढं सात्विक वाटतं, एवढं भारी वाटतंय की मन अगदी प्रसन्न झालं बरं. या थाळीला आलटून पलटून भाज्या असते त्यामधली भोपळ्याचं भरीत सुद्धा आज मी खाल्लं, एक नंबर लागलं राव. मधनं जेवता जेवता हे ताकाचा घोट म्हणजे पोटाला गारवा आणि त्यातनं हे शेवटला आलेला मसाले भात म्हणजे एक नंबर होता. एवढं सगळं खाऊन पिऊन पण वाडीची बासुंदी पेरेशोट मजा नाही, एकदम गरगरीत झाली. त्यात जेवायला बसल्यानं ही सगळी मंडळी एवढ्या आग्रहानं आपुलकीनं वाढते की तुमच्या पोटात जागा शिल्लक राहतच नाही. पाक नरड्यालाच आलं पाहिजे. त्यांच्या किचन मधली स्वच्छता, जेवणाची पद्धत ती पण एकदम सात्विक. त्यांचं स्टाफचं मॅनेजमेंट, वाढायची आपुलकी, विचारायची पद्धत ही म्हणजे मनाला भावून जाणार. नरसोबाच्या वाडीतला हे एक असा स्पॉट आहे जिथं तुम्ही 100% जेवण करायला पाहिजे. 100% जावा, पण सोमन भोजनालयाला नक्की जेवा.